नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला नवरीसाठी मेहंदीसाठी ब्लाऊज रेडी करायचा आहे आणि त्यांना ही सिंपल, साधी आणि खूप छान अशी दिसणारी डिझाईन हवी होती. त्यांनीच मला ही डिझाईन सांगितलेली होती. तर चला मग आता हिचं ना आपल्याला गळा जी आहे ना 9.5 इंचाचा आहे आणि गळ्याची जी रुंदी आहे बघा 2.25 इंच घेतलेली आहे. तर गळा ना तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 9.5 इंच घेतलेला आहे. आता 2 इंचावरती एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. वरती 7 इंच जे राहिलेलं आहे ना तिथं आपल्याला बघा असं गोल गळा करून घ्यायचा आहे आणि जे खालचा आपण बॉक्स बनवलेलं होतं ना तिथे असं बघा एक क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. एवढा सिंपल आणि सोपा ब्लाऊज जे आहे बघा डिझाईन. तर चला मग आधी आपण कट करून घेऊयात. आता कटमध्ये बघा जे आपण क्रॉस मारलेलं होतं ना ती क्रॉसला आधी कट करून घ्यायचं. जे आपल्या गळ्याच्या साईडचं आहे ना ती क्रॉस आधी काढून घेतलेला आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सोबतच सगळं कट करून घेते. तर इथे बघा आता गळ्याची कटिंग झालेली आहे. आता आपण मेन जे कपडा आहे ना ते सुद्धा कट करून घेऊयात. बघा मेन कपड्यावरती ठेवायचं आणि ते एकदा माप करून घ्यायचं. म्हणजे कसं असतं कोणाची बॉर्डर मोठी असते, कोणाची छोटी असते. तर तिथे कमी जास्त व्हायला नको. जेवढी तुमची खालची बॉर्डर जोडणार आहात ना तुम्ही तेवढंच आपल्याला अस्तरचा कपडा सुद्धा कट करून घ्यावा लागेल. तर बघा वरती एकदा ठेवून मी चेक करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर बघा खालचं जे आपल्याला पट्टी वेगळी लावायची आहे ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे. तर दोन्ही आपले झालेले आहेत. आता इथे इथे ना आपण आता जे मेन कपडा होता ते सुद्धा कटिंग झालेलं आहे. बघा एवढी सोपी पद्धतीने कटिंग आहे. आता शिवून पण घेऊयात आपण. शिवताना बघा फक्त थोडंसं आपल्याला कटिंग इथे करायची आहे. आपलं जे गळ्याचे 2 भाग होते ना डिझाईनचे ते वेगळे करून घ्यायचं आणि जे मेन कपडे आहे ना तिचे सुद्धा 2 भाग आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत. खालची जी पट्टी लावणार आहेत ना आपण तिला जशाला तसं ठेवायचं आहे सरळ. पण जे वरचं आपल्याला डिझाईन आहे ना गळ्याला ते तेवढे आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जोडताना एकदम सोप्या होईल. तर इथे बघा अस्तर जोडण्यासाठी आणि गळासुद्धा हिच्यातच फोल्ड करणार आहे. तर कपडा इकडं-तिकडं होऊ नये म्हणून इथे मी लगेच बॉल पिन लावून घेतलं आणि आता बघा इथे बघा आपण जिथून कटिंग केलेली आहे ना पूर्ण तिथून म्हणजे जे खालच्या साईडला आपण वेगळा कपडा कट करून काढलेला आहे तिथून ते पूर्ण जे आपण डिझाईन बनवलेली आहे तिथपर्यंत सिलाई घ्यायची आणि पाव इंचाची सिलाई घ्यायची. अशी एक जी नॉड असते ती नॉटसुद्धा बघा आतल्या साईडला असं ठेवायचं आणि लगेच आपल्याला तिच्यावरती सुद्धा सिलाई मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण सरळ करून घेईल ना तर नॉटमुळे ना एकदम लवकर सुद्धा सरळ होऊन जाईल आणि परत आपल्याला नॉट जोडण्याची गरज पडणार नाही. तर इथे बघा जशाला तसं आपल्याला एक सिलाई मारून घ्यायची. इथे ना आपल्याला पाव इंचाचं मी मार्जिन सोडलेलं आहे तेवढ्याच हिशोबाने आपल्याला पाव इंचावरून सिलाई मारून घ्यायची आहे. तर सगळं झालेलं आहे. आता एक्स्ट्राचा जे कपडा आहे ना ते कट करून काढलेलं आहे आणि सगळीकडे आपल्याला कच मारायचं आहे आणि कच ना इथे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कच जर नाही मारलं तर तुमचा गळा एकदम व्यवस्थित बसणार नाही. सगळीकडे असं गुड्या-गुड्या येणार आहेत. त्यासाठी बघा आधी कच मारून घ्यायचं, बॉल पेन काढलं आणि असं जी नॉड आहे ना, नॉड धरूनच ओढायचं. म्हणजे गळा ना जशाला तसं एकदम बरोबर बसतो. आता वरून एक दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारलं की आपला गळा एकदम फिनिशिंगने बसतो. तर झालं आता गळा आपलं मारणं झालेलं आहे. लगेच आपण अस्तर आता मोंड्याला सुद्धा जोडून घेऊयात. बघा ह्या साईडला ना मोंड्याला जोडताना ना अस्तरच्या साईडने जोडलं की कुठे कमी जास्त झाले ते आपल्याला दिसून येतो. यासाठी बघा अस्तरच्या साईडने मी लगेच जोडून घेतलं आता मोंड्याला सुद्धा. आता आपण जे एक्स्ट्राचा कपडा आहे ना ते कट करून घ्यायचं. ह्याच्यात ना झिरझिर कपडा होतो यासाठी बघा थोडंसं मी जास्तच ठेवलेलं होतं. आता लावल्यानंतर बघा किती छान बसलेलं आहे. आता ह्याच्यावरती ना आपल्याला लगेच लेस लावून घ्यायची आहे. लेस लावलं ना ह्याचा लुकच पूर्ण बदलून जातो. बघू शकता तुम्ही लेस लावल्यानंतर प्लेन ब्लाऊजचा सुद्धा ना एवढा सुंदर ब्लाऊज दिसतो की विचारूच नका. तर आता हे लेस लावून झालेलं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा ह्याच पद्धतीने करायचं आहे. एक तर आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे एक पार्ट. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा बघा अस्तर आणि गळासोबत जोडून घ्यायचं, बॉल पिन लावायचं. आता मी आधीचं जे आहे ना थोडंसं स्लो दाखवलेलं होतं पण हे थोडंसं मी बघा स्पीडने दाखवलेलं आहे कारण की तुम्ही आधी बघितलेलंच आहे. म्हटलं की डबल डबल तेच नको म्हणून आणि जरा तुम्हाला मी एकदम हे पण स्लोमध्ये दाखवलं असतं तर व्हिडिओ थोडासा मोठा झाला असता. मग त्यासाठी बघा इथे मी शिलाई मारून घेतली, लगेच कच मारून घेतलं, एक्स्ट्राचा कपडासुद्धा कट करून घेतलं, बॉल पिन काढलं आणि बघा असं नॉट धरून ओढून घेतलं. म्हणजे गळासुद्धा एकदम व्यवस्थित बसलं. आता हिच्यावरून बघा आपल्याला लगेच दाबटीप मारून घ्यायची आहे. जोपर्यंत हिच्यावरती दाबटीप आणि लेस लावत नाही तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर इथे बघा दाबटीप झालेली आहे. आता बघा खालच्या साईडला सुद्धा मोंड्याला अस्तर जोडून घेतलं. जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते मी कट करून काढलं आणि लगेच इथं लेस लावली. लेस ना इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने ना कोणत्याही कलरची म्हणजे जसं तुमचा ब्लाऊज आहे ना तशा कलरची हिच्यावरती लेस लावलं तर खूप छान दिसते. आणि इथे बघा गोल्डन कलरचं थोडंसं टच होतं यासाठी ना मी गोल्डन कलरचं इथं लावलेलं आहे.
आता जी खालची पट्टी आहे बघा तिच्यावरती सुद्धा ना लगेच अस्तर जोडून घ्यायचं आहे. मेन कपडा सुद्धा ग्रीन कलरचं होतं. आता तिच्यावरती ना आपल्याला जोडण्यासाठी जी आपण पाव इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे ना तिच्यावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे. जर बघा इथे ना आपण ब्लाऊज शिवताना 1 इंच वाढवून घेतो मागचा ब्लाऊज कटिंग करताना. 14चा असलं ब्लाऊज की 15चं घेतो आपण, पण इथे ना आपल्याला 16 इंचाचं घ्यायचं आहे, कारण 2 इंच वाढून घ्यायचं आहे. इथे शिलाई मारण्यामध्ये ना आपला कपडा थोडासा जास्त जातो आणि जॉईंट असलं की तिथे कपडा जास्त लागतो. यासाठी बघा इथे 2 इंच वाढून घ्यायचं. आता दोन्ही साईडला मी सिलाई मारून घेतलं. जे एक्स्ट्राचा कपडा होता ते कट करून काढलं आणि सगळीकडे बघा कच मारलं आणि असं हात मध्ये घातलं आणि हिला सरळ करून घेतलेलं आहे. आता इथे ना आपल्याला हाताने बोटाने असं सरळ करायचं आणि एकदम बघा वरून दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते. दोन्ही साईडला इथे ना आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. तुम्ही थोडीशी वरच्या साईडला जाड आणि खालच्या साईडला थोडीशी बारीक केलं तरी चालते. आता इथे बघा दोन्ही साईडला तर माझी झालेलीच आहे सिलाई मारून. तर ह्याच्यावरती ना आपल्याला वरच्या साईडला जे आपण गळ्याची डिझाईन बसवलेली होती ती कसं बसवायचं ते सुद्धा इथे तुम्हाला मी सांगते. तर सगळ्यात आधी ना हिला आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं. आधी ठेवून बघायचं की बरोबर बसतेत का, मग डबल फोल्ड करून घ्यायचं. सेंटरमध्ये ना आपल्याला असं चॉकने मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपलं सेंटर पॉईंट कळतो. आणि तिच्यावरती जी आपण गळ्याची डिझाईन बनवलेली होती ती सेंटर पॉईंटला जे आपण नॉट बसवलेलं आहे ना ते एकदम बरोबर यावं ह्या पद्धतीने ठेवायचं. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने ठेवते. आणि तिथे सुद्धा ना लगेच चॉकने मार्किंग करून घ्यायची, म्हणजे परत आपल्याला काही मिस्टेक होऊ नये म्हणून. तर इथे बघा आपल्याला कमी जास्त झालं तर परत तिला डबल जोडणं उकलणं ही खूप अवघड जातं. ह्यासाठी मार्किंग करून घेतलं की त्या साईडवर ठेवायचं. आणि इथे ना आपल्याला थोडंसं बघा असं डबल टिप मारून घ्यायची, म्हणजे ती एकदम पॅक बसावं म्हणून. तर इथे बघा पाव इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं तिच्यावरून सुद्धा इथे कमी घ्यायचं आणि तिच्यावरून आपल्याला अशी सिलाई मारून घ्यायची आहे. आधी ना आपल्याला दोन्ही साईडचे एकदाच जोडायचे नाही, आधी एक साईडचं जोडून घ्यायचं, परत बघा दुसऱ्या साईडचं जोडायचं, म्हणजे कुठे गुढी वगैरे येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जोडलं तर एकदम व्यवस्थित आणि खूप फिनिशिंगने बसतो. तर बघू शकता इथे दाबटीप मारून घ्यायची आणि एकदम ना आपल्याला 2-3 सिलाई मारायचं जिथं आपण लेस जोडलेली आहे तिथे, कारण ते थोडंसं उकलू शकतं. म्हणून बघा इथे आता सिलाई मारणं झालेलं आहे दोन्ही साईडला. यावरती बघा लगेच आपल्याला ना लेस सुद्धा लावून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडचे आपले आता जोडणं झालेले आहेत. आता यावरती ना लगेच लेस लावून घ्यायची. जी आपण वरती गळ्याला लेस लावलेली आहे ना तीच लेस हिच्यावरती सुद्धा लावायची आहे. आता यामध्ये ना लेस तुम्ही तुमच्या हिशोबाने लावून चांगली किंवा मग याहून छोटी सुद्धा लावू शकतात. तर इथे बघा आधी जी आपण नॉड आहेत ना तिला चांगलं असं गाठ घालून घ्यायची, म्हणजे ती लेस लावताना मध्ये वगैरे कुठे येऊ नये म्हणून. तर इथे नॉड बांधून घेतलेला आहे. आता हिच्यावरती बघा लगेच मी लेस लावून घेणार आहे. बघू शकता तुम्ही किती सिंपल डिझाईन आहे तरी सुद्धा खूप छान दिसते आणि क्लायंटला ना घातल्यानंतर तर खूपच भारी दिसलेली होती. आता खालच्या साईडला सुद्धा बघा आपल्याला तिथे आपण जी जॉईंट मारले ना त्याच्यावर ठेवून अशी लेस लावून घ्यायची आहे. तर ही लेस ना मी एकदम छोट्या साईजची लेस लावलेली आहे, कारण त्यांना मोठी लेस नको होती. यासाठी बघा अशी एक छोटीशी लेस होती ती लावून घेतलेली आहे. मेहंदीच्या फंक्शनसाठी बघा तिने ही डिझाईन निवडलेली होती. आता त्यांचे ना माझ्याकडे ना हळदीचा आणि लग्नाचा सुद्धा ब्लाऊज आलेला आहे. तिची सुद्धा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की खूप सिंपल आहे. ह्याच्यावरती ना आरीवर्कचा ब्लाऊज नाही, त्यांच्या लग्नाच्या साडीवरचा सुद्धा सिंपलमध्येच आहे, पण लेसची त्यांच्यावरती डिझाईन करायची आहे. तर बघा इथे लेस लावणं आता झालेलं आहे. तर ही ब्लाऊजचा फायनल लुक आहे. तर तुम्हाला मी आता ही बाहेर ठेवून दाखवते, कारण इथं थोडंसं प्रकाश कमी आहे. तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी सुंदर डिझाईन बनलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.